मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EPF खात्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन म्हणजेच ई नॉमिनेशन बद्दल चर्चा करणार आहोत. ई नॉमिनेशनची गरज अशी आहे की सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याचा PF, विमा आणि निवृत्ती वेतन कोणत्याही वादविना त्याच्या योग्य वारसाला त्वरित दिले जाते. ई नामांकनाचे फायदे: सदस्याचे ई नामांकन दाखल करून त्याचे किंवा तिचे नामनिर्देशित ऑनलाईन दावा दाखल करू शकतात. क्लेम ऑनलाईन असल्याने पेमेंट लवकर केले जाते. EPFO कार्यालयात जाण्याची किंवा मालकाकडून दावा प्रमाणित करण्याची गरज नाही. ई नामांकनासाठी सदस्याने आधारशी लिंक केलेला UAN, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर, सदस्याच्या प्रोफाईल मध्ये त्याचा फोटो आणि पत्ता नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आधार, बँक खाते आणि कुटुंबातील सदस्याचा फोटो उपलब्ध असावा. ई नोंदणीसाठी प्रक्रिया: स्टेप 1. EPFO वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्या. सर्व्हिसेस टॅब मधील फॉर एम्प्लॉईज पर्यायावर जा. सदस्य UAN/ऑनलाईन सेवावर क्लिक करा. सदस्य ई सेवा पोर्टल म्हणजेच युनिफाईड मेंबर पोर्टल तुमच्या समोर उघडेल. स्टेप 2. सदस्य युनिफाईड पोर्टलवर लॉग इन करा. स्टेप 3. व्ह्यू टॅब वर क्लिक करा. प्रोफाईल वर क्लिक करा आणि तुमचा फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये 100 KB पेक्षा कमी आकारात अपलोड करा आणि तुमचा स्थानिक आणि कायमचा पत्ता अपडेट करा. स्टेप 4. मॅनेज टॅब वर क्लिक करा. त्यानंतर ई नामांकनावर क्लिक करा. स्टेप 5. स्क्रीनवर दिलेले तपशील काळजीपूर्वक तपासा आणि योग्य असल्यास पुढे जा बटनावर क्लिक करा. स्टेप 6. कुटुंब तपशील अपडेट करण्यासाठी येस बटनावर क्लिक करा. एक सदस्य एकापेक्षा जास्त व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतो आणि त्यांचा वाटा देखील प्रविष्ट करू शकतो. स्टेप 7. ऍड फॅमिली डिटेल्स वर जा आणि सर्व तपशील भरा आणि प्रत्येकाचा फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये 100 KB पेक्षा कमी आकारात अपलोड करा आणि सेव्ह फॅमिली डिटेल्स वर क्लिक करा. जर नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असेल तर पालकाचा तपशील देखील प्रविष्ट करा. स्टेप 8. नामांकन तपशीलावर जा आणि प्रत्येकाच्या शेअरचे तपशील प्रविष्ट करा. स्टेप 9. सेव्ह ई नॉमिनेशन वर क्लिक करा. स्टेप 10. ई साइन बटनावर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर OTP प्राप्त करण्यासाठी आधार व्हर्च्युअल ID प्रविष्ट करा. स्टेप 11. OTP प्रविष्ट करा. असे केल्याने तुमचे ई नामांकन सबमिट केले जाईल. आता आपण जाणून घेऊया की एक सदस्य EPF, पेन्शन आणि विमा योजनेसाठी कोणाला नामनिर्देशित करू शकतो. जर सदस्य अविवाहित असेल तर तो त्याच्या पालकांना EPF आणि विमा योजनेअंतर्गत नामनिर्देशित करू शकतो आणि नॉमिनीमध्ये वाटा देखील देऊ शकतो. पेन्शन योजनेअंतर्गत पालक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस नामनिर्देशित करू शकतात. जर त्याच्या कुटुंबात कोणी नसेल तर तो PF आणि विम्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला नामनिर्देशित करू शकतो, परंतु पेन्शनसाठी कोणत्याही संस्थेला नामनिर्देशित करू शकत नाही. केवळ व्यक्तीचे नामनिर्देशन करू शकतो. जर सदस्य विवाहित असेल तर पुरुष सदस्य त्यांच्यापैकी कोणालाही EPF आणि विम्यासाठी नामनिर्देशित करू शकतो. पत्नी, मुले, विवाहित किंवा अविवाहित, आश्रित पालक, मृत मुलाची विधवा आणि मुले. पेन्शनसाठी केवळ पत्नी, मुलगा किंवा मुलगी नामांकित करू शकतात. कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचे देखील नामांकन केले जाऊ शकते. महिला सदस्य त्यांच्यापैकी कोणालाही PF आणि विम्यासाठी नामनिर्देशित करू शकतात. पती, मुले, आश्रित पालक, पतीचे आश्रित पालक, विधवा आणि मृत मुलाची विधवा आणि मुले. परंतु पेन्शनसाठी केवळ पती, मुले आणि मुली यांना नामांकन करू शकतात. तर नामांकनाशी संबंधित सर्व माहिती येते आहे. आशा आहे की EPFOच्या ई नॉमिनेशन बाबत तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल. मित्रांनो,
आपल्या नंतरही आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे असे आपल्या सर्वांनाच वाटते. EPFO तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजते. म्हणूनच आम्ही तुमच्या EPF, विमा आणि पेन्शन खात्यामध्ये नाव नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे. यापूर्वी हे फिजिकल फॉर्म भरून केले जात होते, आता ते ऑनलाईन करण्यात आले आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा. तुमच्या कुटुंबाप्रती तुमचे प्रेम व्यक्त करा. नामांकनाची नोंदणी करा. आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद.